जायखेड्यात बाल आनंद मेळाव्याचा उत्साह, नवीन वर्षाचे अनोखे स्वागत. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. नवीन वर्षाचे स्वागत सर्वत्र उत्साहात होत असताना जायखेडा येथे मात्र विद्यार्थ्यांनी एक आगळ्यावेगळ्या आणि विधायक पद्धतीने नव वर्षाचे स्वागत केले आहे. कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूलमध्ये भरलेल्या बाल आनंद मेळाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहा सविस्तर रिपोर्ट. जायखेडा येथील कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल आणि अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने स्काउट गाईड अंतर्गत बाल आनंद मेळाव्याचे दिमागदार आयोजन करण्यात आले. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे आणि जायखेडा गावचे सरपंच सौ शोभाताई गायकवाड, उपसरपंच श्रीमती विद्या देवरे व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सजवलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल. चमचमीत भेळ, पाणीपुरीपासून ते घरगुती पौष्टिक पदार्थांपर्यंत खवय्यांसाठी मोठी मंदिराळी येथे पाहायला मिळाली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः पदार्थांची विक्री करून हिशोब ठेवण्याचे व्यावसायिक धडे गिरवले. केवळ मनोरंजनच नव्हे तर मुलांमध्ये शिस्त, सहकार्य आणि व्यवहार ज्ञान रुजवावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. पालकांनी आणि ग्रामस्थांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. मिळवून खाणे आणि सहकार्य या मूल्यांची जोपासना करणाऱ्या या मेळाव्याने जायखेड्यात नवीन वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने आनंददायी ठरली आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी परशुराम आयरेसह मुख्य संपादक उमेश मोरे, जायखेडा. नमस्कार. आज आपण आलो आहोत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूलमध्ये. आज मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता इंग्लिश स्कूलमध्ये स्काउट गाईड अंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या आनंद मेळाव्यानिमित्त विद्यार्थ्यांना भविष्यात आर्थिक नियोजन, देवाणघेवाण व उद्योजक नेमके काय असते याविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून या बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकतात आज बालमेळाव्या करता अनेक विद्यार्थ्यांनी इथे विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत आणि त्या स्टॉल बरोबर त्यांचे पालक, गावातले नागरिक आणि बरेच मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. इथे विविध प्रकारचे स्नॅक सेंटर तसेच चहा, पाववडा, बिर्याणी अशा विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि या आनंद मेळाव्यानिमित्त इथे काही प्रमुख अतिथी आलेले आहेत. त्यांच्याविषयी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपण प्रमुख अतिथी शरद देवरे यांच्या बरोबर आहोत. काय सांगा? बेडन पावेल यांच्या माध्यमातून सुरू झालेली खरी कमाईची चळवळ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी स्काउट गाईडच्या माध्यमातून याच्यासाठी खरं तर आनंद मेळावा साजरा करण्यात आलेला आहे. आणि याच्यातून विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण, व्यापार कसा करावा, मुलांना पैशाचं महत्व आणि पैसा कसा मिळतो, कमाई कशी होती हे खरं त्याचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यातनं सर्व लहान मुलांना एक उत्साह नवीन निर्माण होतो. याच्यासाठी खरा आनंद मेळावा सुरू करण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर आणि छान उपक्रम आहे. तरी मी या आनंद मेळाव्यासाठी सरांना सुद्धा धन्यवाद देतो. अजून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. स्काउट गाईड बाल आनंद मेळाव्यानिमित्त आज अत्यंत एक डोळ्याचं पारणं मिळेल असा हा एक आनंद मेळावा साजरा करण्यात येत आहे. लहान मुलांना व विद्यार्थ्यांना उद्योजकासाठी ही एक मोठी चालना मिळेल. भविष्यात विद्यार्थी उद्योजकाकडे वळतील, कारण नोकऱ्या आता शासनाकडे नसल्या कारणाने उद्योजक सुद्धा आता एक मोठा या भारताचा विकास करण्यात झाला आहे. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना ही मोठी एक चालना मिळणार आहे. या आनंद मेळाव्याचे आयोजकांना मी गावाच्या वतीनं, सर्व पालकांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं मी लाख अशा शुभेच्छा देतो. त्यांना धन्यवाद देतो आणि अधिक न बोलता मी येथेच थांबतो. धन्यवाद. कृष्णा माऊली जनता इंग्लिश स्कूल
या स्कूल व विद्यालयाने जो आनंद मेळावा घेतला आहे तो एकदम छान प्रकारे घेतला आहे. विद्यार्थ्यांना पैशांचं दळणवळण, त्यांना ज्ञान कसं प्राप्त होईल, पैसे किती आले किती गेले, 2 रुपयाची वस्तू ती कशी किती पैसे आले. जर आता माझ्या मुलाकडे मी 100 रुपयाचे पाकिट दिलेले तर आता ते किती कव्हर करून आणतो, ते किती पैसे किती कमावले, किती त्याला प्राप्त झालं असंही. तसेच पालकांनी व विद्यार्थ्यांना मोबाईलचं व्यसन कमी लावावं, हे धडा शिकवावा हीच विनंती. आनंद मेळाव्यानिमित्त इथे बहुसंख्य पालक वर्ग मोठ्या संख्येने जमलेले आहे. आपण पाहू शकता की इथे मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत. या आनंद मेळाव्याचा भरभरून आस्वाद इथे पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ घेत आहेत. आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया पालकांकडूनच. आनंद मेळावा हा आनंद मेळावा कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, अभिनव बाल विकास मंदिर, जायखेडा येथे दरवर्षी संपन्न होत असते. जर आपण आनंद मेळावा याविषयी जर त्या ठिकाणी जाणून घेतलं तर आनंद मेळावा म्हणजे विद्यार्थ्यांना यामध्ये व्यावहारिक ज्ञान प्राप्त होतं. या ज्ञानातून विद्यार्थी पुढे जातील आणि 1 रुपयाचा 2 रुपया कसे कमवतील यामधून त्यांना ज्ञान होत असतं. यामध्ये कमवा आणि शिका म्हणजे स्वतः कमवणं आणि शिकणं हे या ठिकाणी उद्दिष्ट असतं. हाच या ठिकाणी आनंद मेळावा दरवर्षी आयोजित करत असतात. आज जर जायखेड्याचं बघितलं तर अनेक व्यावसायिक त्या ठिकाणी आहेत. आजी माजी विद्यार्थी हे सुद्धा चांगला व्यवसाय या जायखेडा नगरीत करत आहेत. म्हणून आनंद मेळाव्याचं हे त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे असं मी माझ्या मताने मी बोलू शकतो किंवा सांगू शकतो. अजून आपण काही पालकांकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटतं आपल्याला? हा मेळावा एकदम चांगला आहे आणि उत्कृष्ट मुलांनी बनवलेला आहे. असे मेळावे वर्षानुवर्ष व्हायला पाहिजे, जेणेकरून लहान मुलांना मोटिवेशन मिळेल, त्यांना त्यांच्या भविष्यासाठी त्यांना काहीतरी काही करायला मिळेल, धंदा टाकायला असं तसं. ते सर्व व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी आणि एकदम चांगली टेस्ट आहे. आम्ही 2-4 स्टॉलवर गेलो आणि सर्वांनी मस्त बनवलं आहे. जाणून घेऊया आनंद मेळाव्याविषयी विद्यार्थ्यांकडनं प्रतिक्रिया. आनंद मेळाव्याचं नियोजन काय करण्यात स्टॉल कोणता आहे? आमचा स्टॉल आहे शेव चना मसाला. याच्यामध्ये आपण शेव चना मसाला याच्यामध्ये आपण पौष्टिक आहे चणे मसाले हे आपल्यासाठी पौष्टिक आणि हिवाळ्यामध्ये गरजेनुसार आहे. याच्यासाठी आम्ही हा स्टॉल लावला. जायखेडा जनता इंग्लिश स्कूल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इथे स्टॉल लावले आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. आम्ही लावलेले श्री साई स्पेशल खिचडी स्टॉल. आपल्याकडे फक्त 20 रुपये खिचडी आणि पाणी बॉटल 5 रुपये. अप्रतिम अशी खिचडी बनवलेली आहे. आम्ही चांगले गिऱ्हाईक चालू आहे आमचे. सर्वांचं आकर्षण ठरलेलं आहे. अशा स्टॉलवर आपण आलो आहोत आणि जाणून घेऊया त्यांनी कसला स्टॉल लावलेला आहे. कसला स्टॉल लावलेला आहे? बिर्याणी और चिकन टिक्काचा लावलेला आहे. आमच्या बिर्याणीचं दुकानाचं नाव 8055. आज आम्ही शाळे व्यतिरिक्त धंद्याचं ज्ञान घेता येतं. मी कधी शिकलो पण नाही तर मला बिर्याणीच्या स्टॉलवर खूप पैसा भेटू शकतो. पुस्तकी ज्ञानाबरोबर मला शाळेतल्या सरांनी आनंद मेळाव्यामुळे मला बिर्याणीचा स्टॉल लावायची संधी दिली. म्हणून मी इथे 3000 रुपये खर्च झाला आणि मला भरपूर प्रॉफिट होतोय. जाणून घेऊया शालेय विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया. कसला स्टॉल लावला? आज माझे नाव तनया समोर आहे. आज कमल टोकाचा स्टॉल लावलेला आहे. जो खर्च झाला त्याच्यात नफा झाला. इयत्ता 9वीची विद्यार्थी प्रियंका बिल्लाडे यांनी आनंद मेळाव्यानिमित्त स्टॉल लावला होता. जाणून घेऊया तिच्या स्टॉल बद्दल. मी हर्षप्रिय स्टॉल लावलेला होता. त्याच्यामध्ये बर्फाचा गोळा, कोशिंबीर वडी, इडली आणि गुलाबजामुन हे सगळे पदार्थ होते. सर्व मेनूची प्लेट फक्त 10 रुपयाला आहे. आज जायखेडा येथील हबप कृष्णाजी माऊली हायस्कूल येथे स्काउट आणि गाईड यांच्या अंतर्गत आनंद मेळावा
ही जे उपक्रम आहे तो आज या ठिकाणी संपन्न होत आहे. खर तर खरी कमाई काय असते हे शालेय जीवनात विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे, याकरता हा अत्यंत उपयोगी असा एक उपक्रम आहे. आणि हा उपक्रम शाळेच्या सगळ्या स्टाफने, सगळ्या पालक शिक्षक संघाने आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि या खऱ्या कमाईमध्ये किती छान मुलांना उत्साह आहे हे आजच्या या सगळ्या गर्दीवरनं दिसून येत आहे. त्यामुळे खरं विद्यार्थ्यांमधला हा जो आनंद आहे हा सगळ्या शिक्षकांचा आशीर्वाद असावेत, यामुळे हा एक उपक्रम छानसा राबवलेला आहे. मी सगळ्यांना त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो, सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि असेच उपक्रम वारंवार वेळोवेळी या शाळेमध्येच नव्हे तर सगळीकडे राबवले गेले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह अधिक वाढत जाईल अशी मी मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठा विद्याप्रसारक समाज संचलित जनता इंग्लिश स्कूल जायखेडा ज्युनियर कॉलेज, त्याच पद्धतीने अभिनव बाल विकास मंदिर या विद्यालयामध्ये स्काउट गाईड बाल आनंद मेळावा आज हा विद्यालयामध्ये साजरा केला होता. या बाल विज्ञान मेळाव्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे बागलाण तालुका संचालक सन्माननीय डॉक्टर साहेब प्रसाददादा सोनवणे, गावच्या सरपंच श्रीमती शोभाताई गायकवाड, उपसरपंच विद्याताई देवरे, त्याच पद्धतीने गावातील सर्व मान्यवर सभासद बंधू भगिनी, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सेवक संचालक, त्याच पद्धतीने तिघही स्कूल कमिटीचे चेअरमन या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीने इथे या विद्यालयामध्ये तिघ विभागाचा हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. विद्यार्थ्यांना या बाल विज्ञान मेळाव्यातून दैनंदिन जीवनामध्ये येणारे व्यवहारिक ज्ञान कसं असतं, खरी कमाई म्हणजे काय, निश्चित व्यवहारिक ज्ञान काय असतं, नफा खरेदी विक्री, नफा तोटा या सर्वांचं हुबेहूब ज्ञान मिळावं यासाठी हा आनंद मेळावा इथं साजरा केलेला होता. या आनंद मेळाव्यातून विद्यार्थी अतिशय आनंदाने विविध स्टॉलवर भेट देऊन, विविध पदार्थांची चव घेऊन, स्वाद घेऊन, आनंद घेऊन खरेदी विक्री किंवा त्या स्टॉलमध्ये ती प्लेट कितीला आहे, कितीला घेतली, आपल्याकडे पैसा किती आहे, विक्रेत्याला हे कळतंय की आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी लागलेला खर्च किती होता, यातून विक्री किती होते आणि शेवटी त्याला त्याच्यातून नफा तोटा हा संबोध क्लिअर होणार आहे. अशाच व्यवहारिक ज्ञानासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नुसतं विद्यार्थ्यांना आताच्या या प्रगत युगात पुस्तकी ज्ञान न देता त्याला व्यवहारिक ज्ञान कसं देता येईल किंवा वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे त्याला उपक्रमशील कसं बनवता येईल, पुस्तकी ज्ञानातून नुसती नोकरी मिळवणे हा एक उद्देश न ठेवता व्यवहारिक ज्ञानातून त्याला त्याच्या पायावर कसं उभं करता येईल, जेणेकरून तो या प्रगत युगात, या प्रगतीच्या धावत्या युगात आपले सर्वांगीण विकासाची प्रगती साधू शकेल, हाच या विद्यालयाचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय शेवाळे सर असो, सन्माननीय सुपरवायझर साहेब आयरे सर असो किंवा इथले सर्व सिनियर शिक्षक, शिक्षकेतर बंधू, मग ते अभिनव बाल विकास मंदिरचे असो, ज्युनियरचे असो किंवा माध्यमिकचे असो, या सर्वांचाच प्रयत्न या विद्यार्थ्यांना विकसित करण्याचा आहे. आणि त्या पद्धतीने सर्वजण प्रयत्नशील असतात आणि असे वेगवेगळे उपक्रम हे विद्यालयामध्ये घडून आणण्यासाठी नेहमी कार्यरत असतात. मी या विद्यालयाच्या सर्व प्रयत्नशील घटकांना या निमित्ताने शुभेच्छा देईल, त्यांचे आभार मानेल आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम हे आमच्या विद्यालयात पुन्हा एकदा असे साजरे होत राहतील यात काही शंका नाही. मी पुनश्च एकदा या पूर्ण विद्यार्थ्यांना या विज्ञान मेळाव्यासाठी जेवढ्याही शिक्षकांनी, केतर कर्मचाऱ्यांनी जो परिश्रम घेतलाय त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि असे उपक्रम राबवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे सन्माननीय प्राचार्यांना, आलेल्या प्रमुख पाहुण्यांना आम्ही ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. जायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये जो आनंद मेळावा घेण्यात आला होता, या आनंद मेळाव्यात भरपूर पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने इथे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग आहेत. आणि या आनंद मेळाव्यानिमित्त विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन, व्यवसाय व त्याविषयी ज्ञान मिळण्यास माहिती मिळणार आहे. अशा पद्धतीने जायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा संपन्न झाला आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरे, प्रतिनिधी परशुराम आयरे, जायखेडा.